Dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, after Diwali vacation, we are joining with this video lecture. Today, we have to learn 2.4, a poem which name is Have You Earned Your Tomorrow. This poem is written by Edgar Guest, an American poet. How it is and what is the idea of this poem, that part we have to learn in today's video lecture. Friends, the title for this poem is very important to us because have you earned your tomorrow. This suggests us की तुम्ही तुमचा दिवस उद्याचा दिवस कमवलाय का किंवा उद्यासाठी तुम्ही काहीतरी कमवलंय का, अशा प्रकारचं एक टायटल या कवितेसाठी दिलेलं आहे. This title gives us a lot of optimistic views and also teach us do something for society as well as yourself too. Before going to learn the actual poem, we have to learn the icebreakers and the introduction of the poet. On page number 112, it means 112, a poem which name is Have You Earned Your Tomorrow. The introduction about a poet. Edgar Guest, 1881 to 1959. The lifespan of this poet is from 1881 to 1959. A poet is well-known poet. A poet's called people's poet because of his his writing style is very simple and optimistic tone of writing. Therefore, everyone call him a people's poet. A poet who born in England and was brought to the United States when he was 10 years old. आपले जे कवी आहेत या कवितेचे एडगर गेस्ट यांचा जन्म 1881 साली झाला आणि त्यांचा जन्म इंग्लंड या देशामध्ये झालेला होता. अँड ही वॉज ब्रॉट टू द युनायटेड स्टेट्स व्हेन ही वॉज 10 years old. 10 वर्षाचे असताना त्यांना इंग्लंडवरून अमेरिकेमध्ये आणण्यात आलेलं होतं. ही बिगिन हिज रायटिंग करिअर इन 1859. ही स्टार्टेड हिज रायटिंग करिअर इन 1895. 1895 साली त्यांनी या क्षेत्रामध्ये कार्य करायला सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 14. दॅट टाईम ही वॉज जस्ट 14 years old. त्यावेळीच त्यांचं वय फक्त 14 वर्ष होतं. वी आर व्हेरी enthusiastic to know that this poem is especially for us and a poet who is very intelligent also. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone. Simple style and optimistic tone. Optimistic tone, it means आशावादी. त्यांनी जे काही लिखाण केलं आहे त्याबद्दल, त्या सर्व कार्याबद्दल त्यांना पीपल्स पोएट या नावाने ओळखलं जातं. गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. ही ऑल्सो राईट फॉर न्यूजपेपर अँड ऑल्सो फॉर मॅगझिन्स. त्यांनी न्यूजपेपरसाठी पण लिखाण केलेलं आहे आणि मॅगझिन्ससाठी पण लिखाण केलेलं आहे आणि अमेरिकेमध्ये त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. देअरफॉर एव्हरीवन कॉल हिम पीपल्स पोएट. लोकांचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे. अबाउट अ पोएम. दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन anything to improve the life of another human being or not. This is an inspirational poem. Inspirational poem असल्या कारणामुळे ही आपल्याला एक प्रेरणादायी अशी कविता आहे. प्रेरणा देण्याचं काम करते. इन्स्पिरेशन
इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स. या कवितेमध्ये कवी आपल्याला प्रश्न विचारत आहेत. रीडर्स आणि पोएट यामध्ये या ठिकाणी कन्व्हर्सेशन या पोएमच्या माध्यमातून होत आहे. द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स. कवी वाचकांना विचारतोय व्हेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनादर ह्युमन बिंग्स ऑर नॉट. रीडरला विचारतोय की तुम्ही असं काही काम केलं आहे की जेणेकरून इतरांना तुम्ही जे काही मदत झालेली आहे किंवा इतरांच्या जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे असं काही तुम्ही काम केलं आहे का, असा प्रश्न विचारतायत. हॅव यू डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनादर्स पीपल. इतरांचं आयुष्य इम्प्रूव्ह करणे सुधारण्यासाठी तुम्ही काही केलं आहे का, असं विचारत आहे. इट इज अप टू यू व्हेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. जर तुम्ही केलं असेल तरच तुम्हाला नक्कीच चांगलं उज्ज्वल भविष्य तुमचं घडेल, नाही तर नाही किंवा नाही. देअरफॉर वन शूड कन्सिडर वन्स ॲक्शन. त्यामुळे आपण सर्वांनी आपली कृती योग्य रीतीने करायला हवी हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. कन्सिडर वन्स ॲक्शन अँड डीड केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण चांगली कृती करणं गरजेचं आहे आणि आपलं प्रत्येक काम काळजीपूर्वक आपण केलं पाहिजे की जेणेकरून इतरांनाही त्याचा बेनिफिट होईल आणि इतरांचं आयुष्यसुद्धा बदलण्यासाठी मदत होईल, या उद्देशाने काम करत राहावं असा संदेश या कवितेच्या माध्यमातून कवीने देण्याचा दिलेला आहे. अ मॅसेज इज व्हेरी सिम्पल टू अस. डू समथिंग गुड फॉर अदर्स अँड दॅट विल बी द बेस्ट फॉर यू. दुसऱ्यांसाठी काहीतरी करा की जेणेकरून तुमचं जीवनसुद्धा चांगल्या रीतीने उज्ज्वल आणि भविष्य तुमचं नेहमीच कसं असणार आहे, ब्राईट असणार आहे. अशा प्रकारचा मॅसेज या कवितेतून आपल्याला देण्यात आला आहे. सी द आईस ब्रेकर पार्ट्स ऑन पेज नंबर 111. Complete the following web. Here is a web diagram to solve us different ways to help others. वेगवेगळे जे मार्ग आहेत त्यातून आपण कशा प्रकारे मदत करू शकतो अशासाठी हा आपल्याला इथे वेब डायग्राम दिलेला आहे. मी इतरांना कोणत्या माध्यमातून आपण मदत करू शकतो. These points we have to write in blank space or in blank corner. We can help others donate things, money, clothes, sweets, whatever you have, you can donate them, and definitely you can help them with the things or with your good thoughts. Give a gift. इतरांना बक्षिसं दे. कीप युअर प्रॉमिसेस. तुमचं वचन पाळायचं यासारख्या सुद्धा गोष्टी मदत देणार आहे. देन आफ्टर सपोर्ट मिशन अँड एड वर्कर्स. कामगारांना मदत करायची. हेल्प टू नीड. गरजूंना मदत करायची. अशा प्रकारे और टू प्रोव्हाइड अ गुड ॲटमॉस्फिअर अराउंड यू. दिस विल बी ऑल्सो one kind of help for your society members. Help to the old peoples who are beggars. Give them a food, water, etc. त्यांना अन्न पाणी द्या. अशा माध्यमातून तुम्ही इतरांना मदत करू शकता. जे काही भिकारी आहेत, भिक्षा मागून उपजीविका करणारे, त्यांना तुम्ही अन्न द्या, पाणी द्या. तोच अशा प्रकारे तुम्ही मदत त्यांना करायला हवी. द व्हेरी फर्स्ट पार्ट इज व्हेरी सिम्पल टू अस. डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. The next question. Discuss with your partner about the different items. Proverbs related to word tomorrow one is done for you. तर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट आयटम्स.
तुमच्या मित्रासोबत चर्चा करा की ज्या काही म्हणी आहे, वाक्प्रचार आहेत की ज्या टुमॉरो या शब्दाशी रिलेटेड आहेत, अशा प्रकारच्या म्हणी आपल्याला या ठिकाणी द्यायच्या आहेत. वन इज डन फॉर यू. वन proverb is already given here. What is this that we are learning? Never put off until tomorrow what you can do today. कोणतंही काम उद्यावर ढकलू नका, ते काम आजच करा. नेवर पुट ऑफ अंटिल टुमॉरो. कोणतंही काम उद्यावर ढकलू नका. व्हॉट यू कॅन डू टुडे. आजचं काम आजच करा. अशा प्रकारची ही म्हण या ठिकाणी देण्यात आलेली आहे. देअर आर अनदर ऑल्सो. टुमॉरो बिलॉंग्स टू द पीपल हू प्रिपेअर फॉर इट टुडे. उद्या ज्यांचा असेल की जे आज उद्यासाठी काम करतायत. टुमॉरो बिलॉंग्स टू द पीपल हू प्रिपेअर फॉर इट टुडे. जे लोक आज काम करतायत त्यांच्यासाठीच उद्या आहे, फ्युचर आहे, अशा प्रकारची म्हण आहे. नोबडी इज टू यंग टू डाय टुमॉरो. नोबडी इज टू यंग टू डाय टुमॉरो. या ठिकाणी असं आहे की उद्या कोणीही मरणार नाही. सो डू समथिंग टुडे. टुमॉरो नेवर कम्स. टुमॉरो नेवर कम्स. उद्याचा दिवस परत कधी येत नाही, उद्या कधी उगवत नाही, असं आपण मराठी म्हणतो. फुल्स लुक टुमॉरो, वाईज मेन यूज टू नाईट. मूर्ख उद्याची वाट बघतायत, पण शहाणे माणसं ते काम आजच करतायत. फुल्स लुक टू टुमॉरो, वाईज मेन यूज टू नाईट. द रिच मॅन प्लॅन्स फॉर टुमॉरो, द पुअर मॅन फॉर टुडे. रिच मॅन प्लॅन्स फॉर टुमॉरो, द पुअर मॅन फॉर टुडे. श्रीमंत लोक उद्याचा विचार करतात, नियोजन करतात, आणि गरीब व्यक्ती आजचा विचार करतात. दीज आर दी प्रोव्हर्ब्स अबाउट द वर्ड टुमॉरो. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या भविष्याचा प्लॅन बनवत असता, फ्युचर प्लॅन, त्यावेळेस तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा विचार करता, अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. वी थिंक अबाउट करियर. Yes, obviously we are learning in 12th standard, and after 12th we have to do lot of things that we want to do. आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत की त्या आपल्या करिअरच्या रिलेटेड असणारे. someone who want to become a teacher, some who want to become a professor, some who want to become a lawyer or engineer or scientist or doctor, or whatever the profession that you want to seek. ज्या काही क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे त्याचा विचार आपण आजच करत असतो. आफ्टर 12th वी हॅव टू डू लॉट ऑफ थिंग्स. 12वी नंतर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचं प्लॅनिंग आत्ताच करणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी थिंक अबाउट अवर करिअर. सर्वात प्रथम आपण आपल्या करिअरबद्दल विचार करतो. देन आफ्टर जॉब ऑपॉर्च्युनिटीज. आपलं करिअर कोणत्या क्षेत्रात घडवायचं आहे याचा विचार आपण करत असतो. जॉब ऑपॉर्च्युनिटीजबद्दल विचार करतो. सोशल स्टेटसबद्दल आपण विचार करतो. देन आफ्टर फायनान्शियल कंडिशनचा पण आपण विचार करत असतो. करिअर संबंधी जर आपण विचार केला तर ऑपॉर्च्युनिटीज, सोशल स्टेटस, फायनान्शियल कंडिशन यासारख्या गोष्टींचा प्लॅनिंग करणं आपल्याला गरजेचं असतं फ्युचरच्या दृष्टिकोनातून. शेअर्स माय गोल्स, डोंट बी अफ्रेड टू मेक अ फ्यू रिस्क. आपले जे ध्येय ठरवलेले आहेत ते आपण शेअर करत असतो. शेअर्स माय गोल्स, डोंट बी अफ्रेड टू टेक अ फ्यू रिस्क. आपण रिस्क घ्यायला घाबरत नाही, अशा प्रकारचा सुद्धा आपण विचार मनामध्ये येतो. रिस्क घ्यायची असते. रिस्क घेतल्यानंतरच आपण काहीतरी त्यातून साध्य करू शकतो. अदरवाईज वी विल नेवर डू समथिंग. जर आपण रिस्क घेतली नाही तर आपण काहीच करू शकणार नाही. सेट रिझोल्युशन्स. आपला निश्चय आपण सेट करायचा आहे. देन आफ्टर टेक स्मॉल स्टेप्स फॉरवर्ड. हळूहळू आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करायची. बी पेशंट, थिंक रिअलिस्टिकली.
संयम बाळगायचा आणि वास्तविकता बाळगायची आहे. दीज थिंग्स कम्स इन आवर थिंकिंग वेन वी थिंक आवर फ्युचर प्लॅन. यासारख्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो ज्यावेळेस आपण आपल्या भविष्याचा विचार करत असतो. करिअर असेल, पर्सनल लाईफ असेल, आपल्या अचिव्हमेंट्स असतील, या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. प्लॅन इज द बॅकबोन ऑफ सक्सेस. यशामागचा मुख्य घटक असतो तो असतो प्लॅनिंग. प्लॅनिंग ज्याचं चांगलं असेल त्याला चांगल्या रीतीने त्या करिअरमध्ये भरारी घेण्यास त्याचा फायदा होत असतो. द नेक्स्ट पार्ट, प्लॅन युअर टुमॉरो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. तुमचा प्लॅन करायचा आहे उद्याचा, तो आपल्याला या टेबलमध्ये तो आपल्याला शेअर करायचा आहे. 1 इज डन फॉर यू आणि एक आपल्याला ऑलरेडी गिवन दिलेला आहे. एक्झामिनेशन, कॉलेज फंक्शन ॲट युअर होम. 3 प्रकारचे आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करायचं आहे. परीक्षेसाठी प्लॅनिंग करायचं आहे, कॉलेजचं फंक्शन आहे त्यासाठी एक प्लॅनिंग करायचं आणि फंक्शन ॲट युअर होम, आपल्या घरी एक कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि तो प्लॅनिंग आपण कशा पद्धतीने करायचं आहे याचं स्टेप्स आपल्याला इथं द्यायचे आहेत. आता एक्झामिनेशन म्हणल्यानंतर आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ऑर्गनाइज युअर स्टडी स्पेस. तुमचा अभ्यासाचा वेळ तुम्ही एकदा फिक्स करायचा आहे. ऑर्गनाइज युअर स्टडी स्पेस, अभ्यासाचा वेळ एकदा फिक्स करणं आपल्याला गरजेचं आहे. एक्सप्लेन युअर ॲन्सर्स टू ऑदर्स. तुमची उत्तरं इतरांना तुम्ही सांगायचीत. और रिव्हिजन. दीज प्लॅनिंग इज व्हेरी इसेन्शियल इन एक्झामिनेशन. टू प्रिपेअर फॉर एक्झामिनेशन वी हॅव टू do a lot of activities, study, reading, writing, speaking. All things are very essential to face examination, and we will definitely face the challenge that comes in your examination if you prepare well. जर चांगली तयारी असेल तर साहजिकच परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची उत्तरं अडचण देणार नाही. Then another planning is about college function. One is already given us. Preparing the list of duties. आपल्या फंक्शन आहे कॉलेजमध्ये आणि त्या फंक्शनसाठी आपण काय करायचं आहे की प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. आपल्याला जे काही काम करायचे आहेत, कोणत्या स्टेप्स, कोणकोणती फंक्शन प्रकार आपण करतोय त्यानुसार ड्युटीज, कोणाचे कर्तव्य काय त्याचं आपण एकदा नियोजन करणं गरजेचं आहे. डिसाईड ऑन थीम्स अँड ॲक्टिव्हिटीज. त्या कार्यक्रमाची थीम काय आणि त्या कार्यक्रमामध्ये काय काय सादर करायचं आहे, काय काय घ्यायचं आहे, या सर्व गोष्टी आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. प्लॅन द व्हेन्यू. ठिकाण कोणतं आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. चॉईस ऑफ प्रोग्राम्स. प्रोग्राम कोणकोणत्या प्रकारचे ठेवायचे याचाही विचार त्यामध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, द कल्चरल प्रोग्राम असेल तर त्यानुसार आपण सॉंग्स, ड्रामा, वन ॲक्ट प्ले यासारख्या स्किट यासारख्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये आपण करू शकतो. वी कॅन इन्क्लूड दीज थिंग्स इन अवर कल्चरल प्रोग्राम. पार्टिसिपेशन इन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. स्पर्धकांच्यासाठी पार्टिसिपेंट जे आहेत त्यांच्यासाठी काय काय कशा प्रकारचं एक नियोजन आहे या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये होणं अपेक्षित असणार आहे. द नेक्स्ट वन इज फंक्शन ॲट युअर होम. समजा तुमच्या घरी एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी तुम्ही काय प्लॅन करणार आहात याचं आपल्याला एक प्लॅन करायचं आहे. क्लिनिंग द हाऊस. फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट हॅव टू डू समथिंग दॅट इज व्हेरी इसेन्शियल. फर्स्ट ऑफ थिंग, क्लीन द हाऊस. आपलं घर आपण पहिल्यांदा स्वच्छ करायला लागणार आहे. कार्यक्रम म्हटल्यानंतर पाहुणे आपले गेस्ट येणार आहेत आणि गेस्ट येणार असल्या कारणामुळे आपल्या घराची साफसफाई करणं हे अत्यावश्यक आहे. रेग्युलरली वी क्लीन आवर होम्स, बट ॲट अ स्पेशल फंक्शन दॅट टाईम वी हॅव टू मस्ट बी अलर्ट. युअर ऑल थिंग्स मस्ट बी क्लीन. क्लिनिंग द हाऊस. फोकस ऑन व्हॉट्स व्हिटल.
कोणत्या गोष्टींची गरज आहे या गोष्टींसुद्धा आपण विचारात घेणं गरजेचं आहे. फंक्शन कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार काय काय गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्याची अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. प्लॅन फॉर डिस्ट्रिक्शन, देन हेल्प टू फॅमिली मेंबर्स, इतरांना मदत करायचं आहे हा सुद्धा प्लॅन आपण करायचा आहे. गिव्ह इन्व्हिटेशन टू गेस्ट, दिस थिंग इज व्हेरी इसेन्शियल टू अस. आमंत्रण द्यायचं आहे, निमंत्रण द्यायचं आहे पाहुण्यांना. या फंक्शनसाठी तुम्ही उपस्थित राहण्याबद्दलचं निमंत्रण आणि सर्व प्रोग्राम वेल ऑर्गनाईज करण्यासाठी चांगल्या रीतीचं प्लॅनिंग होणं अपेक्षित आहे. Friends, in today's video lecture we have almost learned the introduction of the poet and the icebreaker part of this poem. In next video we will learn the remaining part of the poem, it means the actual poem. Keep watching English video regularly. Thank you once again.